राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर। बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी, तर निलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरेंनाही उमेदवारी। बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर। बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार होणार लढत। महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं 4-5 जागांवर अडलं। जागा वाटपाचा गुंता कायम असल्याची फडणवीसांची कबुली। महायुतीच्या 12 जागांवरील उमेदवारांची प्रतीक्षा। शांतिगिरी महाराज 7 मतदारसंघात उमेदवार देणार। लोकशाही मराठीला शांतिगिरी महाराजांची माहिती। राजकीय पक्षासाठी भूमिका डोकेदुखी ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष। सांगली लोकसभेच्या जागेच्या वादाचे कोल्हापुरात पडसाद। पदाधिकाऱ्यांनी थांबवला शाहू महाराजांच्या प्रचाराचा कार्यक्रम। सांगलीच्या जागेवरून शिवसेना युबीटी पक्ष आणि काँग्रेसमध्ये कोल्हापुरात वाद। भाजप प्रवेशाच्या मुद्दाम अफवा पसरवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा अंबादास दानवेंचा निर्धार। बारामतीच्या रणांगणातून विजय शिवतारेंची माघार। सुनेत्रा पवारांना पुरंदरमधून 1 लाख मताधिक्याने निवडून देण्याची शिवतारेंची ग्वाही। महादेव जानकरांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची उमेदवारी। बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजे असा रंगणार सामना। वसंत मोरेंनी अंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट। पक्ष सोडला तरी निवडणूक लढवण्यावर ठाम। जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील, वसंत मोरेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याची मनोज जरांगे पाटलांची घोषणा। ज्यांना पाडायचंय त्यांना समाजानं खुशाल पाडा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। राज्यात सांगली, नांदेड, हिंगोलीसह अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा। अवकाळीमुळे सोयाबीन, तूर, हरभरा, हळद पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।